लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा खेळ दुसऱ्या कुणी केला नसून शाळेच्या शिक्षकानंच केलाय। पेपर तपासत असताना संबंधित शिक्षक धूम्रपान आणि मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। धाब्यावर शिक्षणाचा बाजार, धाब्यावर बसून तपासले पेपर, तोंडात सिगारेट, टेबलावर दारूचा ग्लास, शिक्षणाचा अजब लातूर पॅटर्न। टेबलावर दारूचा ग्लास, तोंडात सिगारेट, टेबलावर पेपरचा गठ्ठा। धाब्यावर बसून 8वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकाचा हा व्हिडिओ। या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धूम्रपान आणि मद्यपान करताना दिसतोय। त्याच धुंदीत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका तपासतोय। लातूरच्या नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेच्या शिक्षकाच्या या कृत्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ सुरू आहे का, असा सवाल पालकांनी विचारला। पेपर तपासण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि कशा पद्धतीने ते मार्क देत आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, अशा पद्धतीच्या जर घटना घडल्या तर पूर्ण विद्यार्थ्याचं हे भविष्य अंधारात गेल्या जमा आहे। त्यासाठी आमच्या सर्व पालकवर्गातून त्या शिक्षकावर तात्काळ कडक कारवाई होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे। या प्रकरणात संबंधित शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मागणी मनसेनं केली आहे। अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आलाय। अशा पद्धतीने बेपरवाईपणे जर शिक्षक धाब्यावरती बसून दारूचा ग्लास समोर ठेवून तोंडात सिगरेट घेऊन पेपर तपासत असतील तर हे शिक्षक विद्यार्थ्याचं भवितव्य काय घडवणार। खरं तर लातूरमध्ये बोगस शाळांचा सुळसुळाट झालाय। बोगस शिक्षक लातूरमध्ये अनेक ठिकाणी आहेत, परंतु हे अशा पद्धतीने शिक्षक वागत असतील किंवा शिक्षणाचं बाजारीकरण झालंय हेही माहीत आहे, परंतु हा बाजार धाब्यापर्यंत आणि बारपर्यंत गेला हे माहीत नव्हतं आणि म्हणून शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे घडतंय। म्हणून शिक्षण विभागाने याच्यात गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ त्या शिक्षकाला काढण्यासाठी त्या संस्थेला सांगितलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शिक्षकाला मनसे स्टाईल धडा शिकवेल हे लक्षात घ्यावं। या सगळ्या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेतील नियम आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। धाब्यावर पेपर तपासण्याचा प्रकार शिक्षकांच्या जबाबदारीला धक्का देणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। ही पेपर तपासण्याची पद्धत चुकीची आहे। जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं पेपर तपासावे, जेणेकरून विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही। कारण की इतरत्र जर पेपर तपासल्यानंतर एक समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जाईल की शिक्षक हे कुठेही पेपर तपासतात। तर या अशा पद्धतीने शिक्षकांनी पेपर तपासू नये। एकतर घरी तपासावे, नाहीतर शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या वेळेत सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पेपर तपासावे, ही खरी नियमावली आहे। शिक्षण विभागानंही या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली आहे। तसंच मुख्याध्यापकांना खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तो प्रकार कळलेला आहे। मी स्वतः मुख्याध्यापिका यांना बोललेली आहे। त्यांनी त्या शिक्षकाला टर्मिनेट केलंय असं सांगितलंय, पण तरीही आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना याबाबतचा खुलासा की असा प्रकार का घडला याबाबतचा विचारतो आहोत आणि पुढील चौकशी करून कारवाई जी योग्य असेल ती करण्यात येईल। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये शाळेच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात असल्याचा प्रकार उघड झाला होता। मात्र त्या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं समोर आलं नाही। आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर शिक्षण व्यवस्थेतील शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी याबाबत सवाल उपस्थित होतोय। लाखो रुपये फी भरून काबाड कष्ट करून मुलांना शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांच्या अपेक्षांवर अशा प्रकारांमुळे पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त होतीये। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।